गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 66. श्री गुरु शरणम. जगदुत्पत्ति करते च स्थिति संहार हेतवे भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. आध्यात्मिक त्रिसूत्री नामाचे चिंतन, भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञाप्रमाणे ही त्रिसूत्री आहे. अकारण भाव असावा तेथेच भक्ती वाढत जाते. जेथे कारण भाव आला तेथे पुण्याई सुद्धा संपत जाईल. साधनेची अनुभूती आणि ब्रह्मशक्तीची जाणीव घेण्यासाठी साधना ही केलीच पाहिजे. जसे तब्येत ठीक होण्यासाठी औषध घ्यावे लागते, तेथे आपण असे म्हणून चालत नाही बरे वाटले की औषध घेऊ. त्याप्रमाणे अनुभूतीसाठी साधना केली पाहिजे. तिथं असं म्हणून चालणार नाही की अनुभूती आली की मग साधना सुरू करू. नामाच्या ठाई सातत्य हवे आणि निराकार भाव हवा. तो असेल तर साधनेने अशक्यही शक्य होऊ शकते. मनाची चंचलता आणि देहाची आसक्ती सुटण्यासाठी गुरुमंत्राचा जप करायला हवा. जो केला की सद्गुरूंच्या अपरिमित शक्तीची आपल्याला जाणीव येते. नाम म्हणजे विश्वास, नाम म्हणजे साध्य मार्ग, नाम म्हणजे त्रिमूर्ती या कृपेचा प्रसाद आहे. दत्तगुरूंवर मनापासून विश्वास असेल तर आयुष्यात काहीही झालं तरी मन ढळत नाही. अडचणी येतात, दुःख येतं, पण दत्त महाराज माझ्या सोबत आहेत ही भावना आपल्याला आतून बळ देते. कधी वाट चुकते, कधी थोडा वेळ लागतो, पण दत्तगुरू मात्र योग्य वेळी आपल्याला योग्य मार्गावर आणतात. जर आपण आपल्या मनाला नामस्मरणाची सारखी सवय लावून घेतली असेल तर जीवनाच्या अंतिम क्षणी देखील आपल्याला त्या भगवंताचे स्मरण होतं. आपल्या मुखातून त्याचं नाव आपोआप निघतं आणि शेवटी गतीही चांगली मिळते. जीव घुटमळत नाही. मृत्यूसमयीच्या यातना कमी होतात व आनंद यात्रेला जाण्याची योग्य तयारी होते. वास्तविक मृत्यूसमयी देहापेक्षा मनालाच खूप यातना होतात. कारण माणसाला मृत्यूसमयी पापाचं स्मरण जास्त होऊ लागतं. त्यामुळे त्याची तळमळ आणि तगमग सुरू होते. यासाठी नामस्मरणाची इतकी सवय लावा की आपोआप फक्त भगवंताचं नाव आठवरी. म्हणून जीवनात तुमचा कोणी किती तिरस्कार केला तरी तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर जो आहे ना, तो एखाद्या भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं. भावनेने मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येतं, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येतं, धीराने अपयशाला जिंकता येतं, तर माणुसकीने माणसाला जिंकता येतं. स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्याने अस्वस्थ होणारी माणसं किती आहेत ही मोजण्याची गरज नाही, परंतु दुसऱ्याची गरज आणि इच्छा पूर्ण करता आली नाही म्हणून अस्वस्थ होणारी माणसं कुठंच दिसत नाहीत. माझ्या जीवनाची वाटचाल करत असताना ठेच लागल्यावर मला एक गोष्ट शिकायला मिळाली की रस्ता कसाही असो, विश्वास आपल्या पावलावर ठेवला पाहिजे. ज्या व्यक्तीच्या आयुष्याचा अकाउंटमध्ये शांती आणि समाधानाची शिल्लक आहे त्याच्या एवढा श्रीमंत मनुष्य या जगात दुसरा कोणीही नाही. जसा आरसा धुळीने मलिन होतो त्याप्रमाणे मन सुद्धा अयोग्य कर्माने दूषित होतं. दुसऱ्याला आनंद देणे हाच स्वतःला आनंद मिळवण्याचा मार्ग आहे हे निश्चित लक्षात ठेवा. स्वभाव या शब्दातला स्व जेव्हा भाव खाऊ लागतो तेव्हा माणसाचा भाव लगेच घसरतो. जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क करू सांगू नका. माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य म्हणून कधीच समजू नये.
जे भूतकाळातून घडून गेले ना ते चांगलेच घडलं. वर्तमान काळात जे घडतं आहे तेही चांगलंच आहे आणि भविष्यात जे घडणार आहे तेही चांगल्यासाठीच घडणार आहे. एक लक्षात ठेवा, भोग हे भोगावेच लागतात, त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज मात्र नक्की होऊ शकते. कर्म चांगलं असेल तर थोडीफार वजाबाकी सुद्धा होण्याची शक्यता असते. नाम हृदयात एकदा स्थिर झालं की ईश्वराचा वास तेथेच सुरू होतो आणि जीवनाला एक वेगळी चैतन्यधारा मिळते. म्हणून नामात घालवलेला प्रत्येक क्षण सार्थ ठरतो. जे सहज मिळू शकत ते सोडून अवघडाच्या मागं धावण्याची गरज उरत नाही. नामरूपी शक्तिपीठाशी नातं घट्ट ठेवलं की जीवन आपोआप अर्थपूर्ण होत जातं. आयुष्य आणि पुस्तकातलं व्याकरण सारखंच आहे बरं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसाची निवड चुकली की संपूर्ण आयुष्यच बिघडतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्की मिळेल. परमपूज्य नाना महाराज नेहमी सांगत असत, भगवंताला विनवणी करून सांगा, हे भगवंता, आता मी तुझा झालो आहे, यापुढे जे होईल ती तुझीच इच्छा मानून मी ती राहीन आणि तुझे नाम घेण्याचा खूप प्रयत्न करीन. हे भगवंता, तू मला आपला म्हण आणि खरं मी तुझाच आहे. श्री दत्त शरणम मम. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.